पुलगाव जवळील नाचनगाव येथे वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे व शिवसेना ठाकरे तालुका प्रमुख बोरसे पाटील यांच्यात झालेल्या शाब्दिक वादानंतर तालुका प्रमुखांनी खासदारांना गावात प्रवेश करू न देण्यासंबंधी दिलेला कथित विधान प्रसार माध्यमांद्वारे समोर आले आहे। या संदर्भात शिवसेना जिल्हाध्यक्ष आशिष पांडे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी स्पष्ट केले की दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे सत्य आहे। तसेच त्यांनी हेही नमूद केले की महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी निवडणुकीच्या वेळी सहकार्य केले होते, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून अमर काळे प्रथमच खासदार म्हणून निवडून आले। जिल्हाध्यक्षांनी पुढे सांगितले की तालुका प्रमुखांना खासदारांविषयी काही तक्रार असल्यास ती पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावर संघटनेच्या अंतर्गत मांडणे अधिक योग्य ठरले असते। अशा प्रकारच्या अंतर्गत प्रश्नांवर परस्पर संवाद व समन्वयातून तोडगा काढणे शक्य होते, कारण हा आपल्या स्वतःच्या संघटनेतील विषय आहे। कोणत्याही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश नाकारण्यासारखी धमकी देणे हे ना योग्य आहे, ना लोकशाही मूल्यांना सुसंगत आहे। आम्ही अशा कोणत्याही प्रकारच्या विधानाचा किंवा धमकींचे समर्थन करीत नाही। खासदार श्री अमरबाबू काळे आणि आमचे तालुका प्रमुख सतीश बोरसे पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली हे खरं आहे, आणि हे शाब्दिक चकमक म्हणजे आता महाविकास आघाडी आमचा परिवार आहे आणि आम्ही सगळ्या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी अमरबाबू काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांना जीवाचे रान करून सगळ्याच घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडून आणले, हेही तेवढं सत्यच आहे। आणि यात हे जे तोडगा या गोष्टीवर काढण्यात आला असता की शाब्दिक वाद न घालता हा पारिवारिक आंतरिक विषय होता पक्षाचा, हे घरगुती विषय असल्याकारणानं खासदारांशी बोलून पक्षाच्या व्यासपीठावर मंचावर बसून आपण असा वाद न करता त्याच्यावर तोडगा काढून संयमानं आपण बोलू शकलो असतो, पण हे उचित नाही कोणत्याही लोकप्रतिनिधीला गाव न प्रवेश करण्याची धमकी देणे आणि कोणत्याही या लोकशाहीलाही न शोभणारं विषय आहे। मी त्यांनी जे बोलले अशा प्रसार माध्यमातून आलेल्या बातमींचा मी समर्थन करत नाही आणि माझा पक्षही करणार नाही। जय महाराष्ट्र। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।